नमस्कार मंडळी, रवीचा खरा चेहरा आता येणार भावना समोर. तर भावना आता रवीला देणार पोलिसांच्या ताब्यात. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की श्रीनिवास काकांना आता कोर्टाने देखील सांगितलेलं असतं की तुम्ही खरे गुन्हेगार आहात. कारण की तुम्हाला माहितच आहे की कोर्टामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारे श्रीनिवास काकांचा व्हिडिओ दाखवला होता ते कृत्य करताना हे पाहून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की कोणाला कळतच नसतं की खरंच यार श्रीनिवास काकांनी असं काही केलं असेल. तर लक्ष्मीला तर डायरेक्ट चक्करच येते, कारण की लक्ष्मीला कळत नसतं की हे नेमकं काय होतंय. तर आता पोलीस तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता श्रीनिवास काकांना चक्क बेड्या ठोकताना तुम्हाला दिसतील, कारण की त्यांनीच हा गुन्हा केलाय असं पोलिसांनी कोर्टामधील जे काही विरोधी पक्षाचे वकील असतात ते सगळे काही पुरावे दाखवल्याच्या नंतर कोर्टामध्ये साबित करतात. त्याच्यानंतर मात्र आता आपल्या श्रीनिवास काकांना वाचवण्यासाठी ते वकील देखील आता पुरावे गोळा करायला सुरुवात करतात आणि परत एकदा सुनावणी होणार असते. तर आता हे झाल्यामुळे तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावनाने अगोदरच घर सोडलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे राहण्यासाठी आता एक ठेकसं घर देखील नसतं आणि त्यांना या केसमध्ये मदत करण्यासाठी गाडेपाटलांचं नाव देखील ते वापरणार नसतात. त्याच्यामुळे आता खूप मोठा पुढे प्रॉब्लेम येणार आहे. सिद्धूला माहितीच नसतं की आता त्याची कोणी देखील कोणताच वकील आता चांगल्या प्रकारे केस घेऊ शकत नाही, कारण की सिद्धूवरती अगोदरच आरोप असतात. तर भावना म्हणते सिद्धराजला की आपण काही पण करू, पण बाबांवरती जे काही खोटे आरोप लावलेत ना याच्या सगळ्याचे आपण काही ना काही करून पुरावे आपण गोळाच केले पाहिजे. तर आता श्रीनिवासला अटक झाली, त्याच्यामुळे आता भावना ठरवते की काही जरी झालं ना तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे मला शोधून काढलंच पाहिजे. तर आता भावना सगळीकडे पुरावे शोधत असते, दुसरीकडे सिद्धू देखील तिला मदत करत असतो आणि त्या दोघांच्या हातामध्ये लागतो तो सगळ्यात भयानक पुरावा. म्हणजेच त्या दोघांना देखील समजतं की हे सगळं केलेलं आहे त्या ट्रक ड्रायव्हरने, कारण की गॅरेजमध्ये गेल्याच्या नंतर तिथं खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच तुम्ही पाहिलंच की त्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे चित्रगुप्त साहेबांच्या त्या डायरीमुळे सिद्धू आणि भावनाला खूप मोठी मदत होती आणि त्या ट्रक ड्रायव्हरच्या त्या ट्रकचा नंबर देखील त्या ठिकाणी लिहिलेला असतो. त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना तो ट्रक देखील शोधतात आणि त्याच्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर देखील सापडतो आणि त्याच्यामुळेच हा हरामखोर रवी देखील सापडतो. त्याच्यानंतर आता ह्या रवीला कोर्टामध्ये भावना आणि सिद्धू दोघेजण देखील घेऊन येतात. त्यानंतर आता ह्याला काय शिक्षा होती हे पाहणं चांगलंच रंजक ठरणार आहे. संपूर्ण अपडेट उद्या येईल, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हरामखोर रवीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.